नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सुगम भारती या पुस्तकातील चौथा पाठ आहे सावलीतून जा आणि सावलीतून ये. खूप सुंदर असा पाठ आहे हा. सावलीतून जा आणि सावलीतून ये याचा अर्थ काय हे पाठ वाचल्यानंतर आपल्याला कळेलच. असा सरळ वाचल्यानंतर एवढा अर्थ मात्र आपल्याला निश्चितच कळतो की सावलीत म्हणजे छाया असताना, जहाँ पे परछाई रहती है तब, सावलीतून जा आणि सावलीतूनच ये. सु. ह. जोशी 1938 प्रसिद्ध लेखक, वर्तमानपत्रे आणि मासिके यातून सातत्याने लेखन. आजपर्यंत सुमारे 400 वाचकपत्रे त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांची स्वलिखित आणि संपादित अशी 30 पुस्तके प्रकाशित आहेत. विविध संस्थांनी त्यांना 10 पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. आतापर्यंत सुमारे 650 गावातून 5000 व्याख्यानामधून समाज प्रबोधन केले आहे. सु. ह. जोशी यांच्याविषयीची पहिल्या याच्यात माहिती दिलेली आहे. हे एक प्रसिद्ध लेखक आहेत. वर्तमानपत्र आणि मासिक यातून ते सातत्याने म्हणजे नेहमीच लेखन करत असतात. जवळपास 400 वाचकपत्रे त्यांनी लिहिलेली आहेत आणि स्वलिखित आणि संपादित अशी 30 पुस्तकं त्यांची आहेत. विविध संस्थांनी त्यांना 10 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. सन्मानित केलेलं आहे पुरस्कारांनी त्यांना. आणि आतापर्यंत 650 गावातून 650 गाव से 5000 व्याख्यानामधून समाज प्रबोधन केलेले आहे. म्हणजे जवळपास या लेखकांनी 5000 व्याख्यान दिलेली आहेत. व्याख्यान इसका मतलब भाषण. आळस हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. आळस झटकून प्रामाणिकपणे काम केल्यास हमखास यश मिळते, हे या कथेतून लेखकाने अतिशय मार्मिकपणे सांगितलेले आहे. प्रस्तुत पाठ छोट्या मोठ्या गोष्टी या पुस्तकातून घेतलेला आहे. छोट्या मोठ्या गोष्टी हा या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. आणि आळस हा माणसाचा शत्रू आहेच नक्कीच. आळस जर असेल तर आपण काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळे ते आळसाला झटकून प्रामाणिकपणे जर आपण एखादी काम करत असू तर आपल्याला निश्चितच त्यात यश हे मिळतेच. हे मोठ्या कौशलतेने छोट्याशा गोष्टीवरून त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया गोष्ट आपण आता. एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. एका गावात कोण राहत होतं? एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याचं नाव होतं गणेशराव. खूप जमीन जुमला शेतीवाडी होती त्याची. गणेशरावांकडे काय काय होते? खूप जमीन जुमला होता, शेतीवाडी होती. शिवाय 2-3 दुकानही. पण एवढी श्रीमंती असूनही गणेशरावांना गर्व नव्हता. कारण त्यांनी हे सगळं खूप कष्ट करून, मेहनत करून कमावलं होतं. त्यांना 2 मुले होती. एक होता खूपच आळशी. सकाळी उशिरा उठायचं, त्यानंतर मस्त लोळायचं, भूक लागली की जेवायचं. काम करायचं तर त्याला भयंकर कंटाळा. या आळशी मुलाचं नाव होतं अवी. अवी नावाचा जो मुलगा होता त्याचं वर्णन करा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा गणेशरावांना किती मुले होती? त्यांना 2 मुले होती. आणि अवी हा कसा होता किंवा अवीचा स्वभावाचे वर्णन करा तर अवी हा अतिशय खूपच आळशी मुलगा होता. तो सकाळी उशिरा उठत असे. त्यानंतरही खूप वेळ लोळत राहत असे. भूक लागली की जेवायचं आणि काम मात्र एकही करायचा नाही. कामाचा त्याला भयंकर कंटाळा यायचा. अशा प्रकारे हा अवी होता. त्याचा भाऊ रवी. त्याचा स्वभाव मात्र अवीच्या अगदी विरुद्ध. सकाळी लवकर उठून तो व्यायाम करायचा, अभ्यास करायचा, वडिलांना त्यांच्या कामात मदत करायचा. अवी आणि रवी दोघेही आता चांगले मोठे झाले होते. गणेशरावांना आळशी अवीची खूप काळजी वाटायची. आता त्यांचंही वय झालं होतं. शेवटी खूप विचार करून त्यांनी दोन्ही मुलांना जवळ बोलावलं. दोन्ही मुलं बघा, दोघी वेगवेगळ्या स्वभावाची आहेत.
आणि त्यामुळे त्या गणेशरावांना त्याची अवीची फार काळजी वाटत होती. रवीची नाही, कारण रवी हा मेहनती मुलगा आपल्याला इथे दिसूनच येत आहे की अवीचं जे वर्णन केलेलं आहे ते त्याचं वर्णन अगदी विरुद्ध केलेलं आहे अवीच्या. रवी नावाप्रमाणेच रवी म्हणजे सूर्य, आणि सूर्य जसा सकाळी उठतो तसा रवी देखील सकाळी उठायचा, व्यायाम करत होता, अभ्यास करत होता आणि वडिलांच्या कामात मदत देखील तो करत असे. अशा प्रकारे रवीचा स्वभाव होता. आणि गणेशरावांना कोणाची काळजी होती मग? जो आळशी होता अवी, त्याची खूप काळजी होती. आणि म्हणून मग एके दिवशी त्यांनी दोघांनाही जवळ बोलावले. रवी, अरे बरेच दिवसांपासून विचार करतोय, आता माझं वय झालंय, जरा यात्रा करून यावी म्हणतो. ठीक आहे बाबा, पण इथला सगळा कारभार कोण चालवणार? रवीने विचारलं. गणेशराव म्हणाले, जमीन, दुकानं सगळं तुम्हा दोघांमध्ये सारखं वाटून टाकणार आहे. दोघांनी आपापल्या वाट्याला आलेली संपत्ती सांभाळायची, वाढवायची. गणेशराव म्हणतात की आता मला म्हातारा असल्यामुळे खूप वय झालेलं आहे आणि आता मी विचार करतो आहे की यात्रा करून यावी, आणि त्यामुळे ही जी माझी संपत्ती आहे, दुकान, सगळी जमीन, ती तुम्हाला सारखी वाटून देतो आणि तुम्ही तुमचं आपलं दुकान करा, दुकान वाढवा, शेती करा, दुकान सांभाळा. अशा प्रकारचे सगळे कामे तुम्ही आपापल्या सोयीनुसार आपापल्या परीने करा. बाबा, तुम्ही परत कधी येणार? अवीनं विचारलं. वर्षभर तरी फिरण्याचा माझा विचार आहे. गणेशराव वर्षभर फिरणार होते. गणेशराव म्हणाले. गणेशरावांनी हळूहळू आपली यात्रेला जाण्याची तयारी सुरू केली. आपल्या संपत्तीचे 2 सारखे भाग करून त्यांनी अवी आणि रवीला दिले. जाण्यापूर्वी एक दिवस त्यांनी दोघांनाही जवळ बोलावून म्हटले, अवी, रवी, उद्या मी निघणार. जाण्यापूर्वी तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आपापली शेती, भाती, दुकानं नीट सांभाळा. त्याकरिता मी सांगतो त्या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. गणेशरावांनी अवी आणि रवी यांना 3 गोष्टी सांगितल्या. हे गणेशराव आणि हे त्यांचे 2 मुलं इथे दिसत आहेत, एक अवी आणि एक रवी. 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. कोणत्या हो बाबा? रवीने विचारले. गणेशराव म्हणाले, पहिली गोष्ट, रोज सावलीतून कामाला जा आणि सावलीतूनच घरी या. दुसरी गोष्ट, रोज गोड खा. आणि तिसरी गोष्ट, आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक एक घर बांधा. गणेशरावांनी कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या? बघा, कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या? पहिली गोष्ट, रोज सावलीतून जा आणि सावलीतून या. दुसरी, रोज गोड खा. आणि तिसरी, आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक घर बांधा. या 3 गोष्टींचं पालन तुम्ही केलं तर तुम्ही सुखाने राहाल. गणेशराव यात्रेला निघून गेले. इकडे अवीला वाटलंय, बाबांनी सांगितलेल्या या 3 गोष्टी तर अगदी सोप्या आहेत. कामाला सावलीतून जा व सावलीतून ये, असं बाबांनी सांगितलं. चला, घरापासून दुकानापर्यंत, शेतापर्यंत मांडवच घालून घेऊया. त्याप्रमाणे त्याने मांडव घालून घेतला. मांडव घालून घेतला याने छत मांडव. जसं आपण लग्नकार्य असेल, एखादी कार्यक्रम असेल तर आपण जसं डेकोरेशनला सांगून समोर मांडव घालतो, तशा प्रकारचा मांडव त्यांनी घालून घेतला. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे रोज पक्वान्नाचं जेवण सुरू केलं आणि आजूबाजूच्या गावांमध्ये घरं बांधणंही सुरू केलं. एवढा सगळा खर्च आणि काम मात्र काहीच नाही. बघा, अवीने काय काय केलं? अवीने काय काय केले, असा हा एक प्रश्न इथे आपण प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकू. प्रश्न विचारला जाऊ शकतो असा की अवीने काय काय केले. बाबांनी सांगितल्यानंतर अवीने काय केले तर घरापासून दुकानापर्यंत, शेतापर्यंत मांडव घातला. नंतर रोज पक्वान्नाचं जेवण सुरू केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गावामध्ये घरं बांधणंही सुरू केलं. आणि यामुळे सगळा खर्च इतका वाढला,
इतका वाढला आणि काम मात्र काहीच नाही. त्यामुळे त्याची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली. असा पण प्रश्न इथे तयार होतो की अवीची संपत्ती झपाट्याने का कमी होऊ लागली? का बरं अवीची संपत्ती झपाट्याने, खूप झपाट्याने म्हणजे खूप लवकर, अगदी फास्ट, जिसे हम बोल देंगे ना वो. पण रवीने मात्र आपल्या वडिलांचा उपदेश नीट समजावून घेतला होता. रवी जो दुसरा मुलगा होता त्याने आपल्या वडिलांचा उपदेश अगदी व्यवस्थितपणे समजावून घेतला. त्यामुळे त्याची संपत्ती मात्र वाढत होती. होता होता वर्ष संपलं. गणेशराव आपली यात्रा संपवून घरी परत आले. अवी रवी धावतच त्यांना भेटायला आले. गणेशरावांनी अवीला विचारले, काय रे, कसं काय चालू आहे? अवी चिडून म्हणाला, वा बाबा, छान उपदेश केलात. तुमच्या उपदेशाप्रमाणे मी वागलो. काय परिणाम झाला? मी कंगाल झालो. रवी, तुझं कसं चालू आहे? गणेशरावांनी विचारलं. बाबा, मीही तुमचा उपदेश पाळला. सावलीतून कामाला गेलो आणि सावलीतून आलो. म्हणजे सकाळी लवकर उन्ह व्हायच्या आत कामाला गेलो आणि ऊन उतरल्यावर परत आलो. दिवसभर कष्ट केल्यामुळे रोजची भाजी भाकरी मला पक्वान्नासारखी गोड लागत असे. आणि सगळ्यांशी प्रेमाने वागल्यामुळे, अडचणीच्या वेळी मदत केल्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावामधले बरेच लोक माझे मित्र झाले आहेत. त्यांच्या घरी मी हक्काने जाऊ शकतो. त्यांचं घर म्हणजे माझंच घर, माझं घरच झालं आहे. म्हणजेच प्रत्येक गावात माझं घर आहे. त्यामुळे माझा धंदा चांगला वाढला आहे. बघा, वडिलांनी जे सांगितलं की सावलीतून जा, सावलीतून या, याचा अर्थ असा नव्हता. जो अवीने घेतला त्यांनी मांडवच घातला. कुठून? आपल्या घरापासून ते दुकानापर्यंत, घरापासून दुकानापासून ते शेतीपर्यंत, असा हा चुकीचा अर्थ काढला. उलट बाबांना असं म्हणायचं होतं, सावलीतून जा आणि सावलीतून या, याचा रवीने अगदी योग्य अर्थ काढला. वह उसने क्या किया, तो सावलीतून म्हणजे सकाळी ऊन पड़ाच्या आत, जब सवेरा होता है तो ऊन पड़ने से पहले ही वो खेती के काम करने के लिए निकल जाता था. आणि सूर्य मावळल्यानंतर तो घरी येत होता. म्हणजे त्याला ऊन लागत नव्हते आणि दिवसभर कष्ट होत होते. आणि त्या कष्टामुळे रोजची भाजी भाकरी काहीही जरी तुम्ही खाल्लं तरी ती पक्वान्नासारखीच वाटते. पक्वान्न म्हणजे खूप गोड धोड किंवा अनेक प्रकारचे भोजन ज्या जेवणात असेल, खाण्याच्या ताटात विविध प्रकारचे पक्वान्न जेव्हा असतात तेव्हा पक्वान्नासारखी गोड लागत असे, असं त्याला म्हणायचं आहे. सगळ्यांशी प्रेमाने वागल्यामुळे, अडचणीच्या वेळी मदत केल्यामुळे आणि सगळ्यांशी तो प्रेमाने वागत होता, सगळ्यांना मदत करत होता. त्यामुळे सगळ्या गावांमध्ये त्याचं जे घर, त्याचे सगळे मित्र तयार झाले होते. सगळ्या गावांमध्ये बरेच लोक त्याचे मित्र झाले होते. आणि म्हणून रवी कोणत्याही घरी हक्काने जाऊ शकत होता. आणि अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक गावात आपले हक्काचे असे घर तयार केले होते. आणि त्यामुळे त्याचा धंदाही वाढला होता. गणेशराव अवीला म्हणाले, बघ, माझ्या उपदेशाचा खरा अर्थ रवीने समजून घेतला. तू फक्त शब्द ऐकलेस आणि त्याचं पालन केलंस, त्यात माझी चूक काय? अवी खजील झाला. खजील झाला म्हणजे त्याला स्वतःची शरम वाटली. खजील झाला हा एक वाक्प्रचार आहे. खजील होणे म्हणजे शरम वाटणे. तो म्हणाला, बाबा, आता मीही रवीसारखं काम करेन आणि यशस्वी होऊन दाखवेन. ते ऐकून गणेशरावांना आनंद झाला. अशा प्रकारचा हा सुंदर पाठ आहे. शब्दार्थ बघूया. जमीन जुमला एकूण शेत जमीन घरदार इत्यादी. खजील होणे म्हणजे शर्मिंदा होणे किंवा लज्जित होणे. तुलना करा. अवी आणि रवी यात तुलना करायचं आहे. आपण पहिल्याच उतार्यात
फर्स्ट पैराग्राफ में ही देखा हमने अवी आणि रवी कसा होता. अवी हा आळशी होता. रवी मुळीच आळशी नव्हता. अवी खूप उशिरा उठत असे. रवी सकाळीच उठत असे. अवी वडिलांना कामात मदत करत नसे. रवी वडिलांना कामात मदत करत असे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण इथे लिहू शकतो. गणेशरावांकडे असलेली धनदौलत. गणेशरावांकडे कोणती धनदौलत होती. गणेशरावांकडे असणारी जी धनदौलत आहे ती कोणती. तर त्यांचा जमीन जुमला, शेतीवाडी, दुकानं, 2-3 दुकानं ही त्यांची धनदौलत. गणेशरावांनी मुलांना सांगितलेल्या 3 गोष्टी आत्ताच पाठ समजावताना मी तुम्हाला आवर्जून सांगितलेल्या आहे. इथे त्या गोष्टी दिलेल्या आहेत बघा. 3 गोष्टी. रोज सावलीतून कामाला जा आणि सावलीतून घरी या. रोज गोड खा. तिसरी गोष्ट लिहायची नाही, डायरेक्ट लिहायचं तिथे त्या ब्लॉकमध्ये. आजूबाजूच्या प्रत्येक गावात एक घर बांधा. अशा प्रकारे 3 गोष्टी. आणि नंतर आहे कारणे शोधा. अवीची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली. कारण का बरं त्याची संपत्ती ही झपाट्याने कमी होऊ लागली. कारण काय होतं तर कारण त्यांनी काय केलं, मांडव बांधला. कुठून कुठपर्यंत, घरापासून दुकानापर्यंत आणि शेतापर्यंत मांडवच मांडव घातला. त्यानंतर रोज गोड पक्वान्न करून जेवण करू लागला. रोज असं पक्वान्नयुक्त आपण जेवण केलं तर प्रकृती तर बिघडेलच, शिवाय पैसे पण भरपूर लागतील. आणि त्याचप्रमाणे आजूबाजूच्या गावांमध्ये घरं बांधणं सुरू केलं. काम काहीच नाही आणि खर्च मात्र अवाढव्य. त्यामुळे काय झालं तर अवीची संपत्ती झपाट्यानं कमी होऊ लागली. अवी चिडला कारण तो कंगाल झाला होता म्हणून. तुमच्या शब्दात लिहा. अवीने त्यांच्या बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ तुम्हाला पटला का, असं कारण स्पष्ट करा. अर्थातच अवीने जो बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ तुम्हाला पटला का, तर आम्हाला पटला नाहीच. कारण त्यामुळे तो कंगाल झाला. असं वागणं अयोग्यच होतं. सकाळी सावलीतून जा, सावलीतून या याचा चुकीचा अर्थ त्यांनी काढला. रोज गोड खा याचा अर्थ रोज पक्वान्नयुक्त तो खाऊ लागला. अशा प्रकारचे चुकीचे अर्थ त्यांनी लावले आणि स्वतः कंगाल होऊन बसला. त्यामुळे अवीने लावलेल्या सूचनाचा अर्थ मला पटला नाही असं तुम्ही लिहू शकता. किंवा इतरही कारण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्यावर लिहू शकाल. तुम्हाला जाणवलेले रवीचे गुण लिहा. तुम्हाला कोणकोणते गुण रवीमध्ये जाणवले. कसा आहे रवी. प्रामाणिक, कष्टाळू, कोणालाही मदत करणारा, समजूतदार, समजून घेणारा इतरांना, त्याबरोबरच कष्टिक आहे, त्याच्यात आळस बिलकुल नाही आहे. अशा प्रकारचे विविध गुण रवीमध्ये आहेत. खेळू या शब्दांशी. तक्त्यात दिलेल्या शब्दांचे वचन बदला. सावली अनेक वचन काय होईल, सावल्या. घरे, घर, घर, घरे. गोष्ट, गोष्टी. दुकान, एक दुकान, अनेक दुकाने. एक गाव, अनेक गावे. झरा, झरे. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. श्रीमंत, गरीब. हळूहळू. हळूहळू म्हणजे अगदी हळूहळू, तर इथे लिहिता येईल जलद. वाढ, त्याची वाढ झाली. सोपे, अवघड. आळशी, कष्टिक. वर्गीकरण करा. श्रीमंत काय होईल, विशेषण. माणूस श्रीमंत म्हणजे माणसाचं विशेषण आहे श्रीमंत. माणूस हे एक नाव. विचारले, क्रियापद, कारण क्रिया कळते आपल्याला त्यावरून, म्हणून हे क्रियापद. मी, आपल्या नावासाठी आपण मी हा शब्द वापरतो आणि कोणत्याही नामासाठी जेव्हा एखादी शब्द वापरला जातो तेव्हा त्याला सर्वनाम असे म्हणतात, म्हणून मी हे सर्वनाम. बसणे, क्रियापद. फुले, नाम.
ती परत सर्वनाम. छोटी विशेषण. चर्चा करूया. आळसामुळे प्रगती होत नाही या विषयावर मित्रमैत्रिणींशी वर्गात चर्चा करा. अशा प्रकारे हा पाठ होता. तुम्हाला कळला असेल. प्रश्न उत्तरं पण तुम्ही लिहू शकाल अशी आशा आहे. धन्यवाद.